कासारवाडी परिसरात गव्यांच्या कळपाचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। दररोज कुठे ना कुठे गवे निदर्शनास येत असून शनिवारी सकाळी सुमारे 25 ते 30 गव्यांचा मोठा कळप गावालगतच्या शेत शिवारात दाखल झाला। या कळपाने शेतात घुसून ज्वारीच्या पिकावर ताव मारत मोठ्या प्रमाणात तुडवणूक केली। काही शेतकऱ्यांची उभी ज्वारी पूर्णपणे फस्त झाल्यानं त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे। गव्यांचा कळप दिसताच ग्रामस्थांनी आरडाओरडा करत त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र कळप जंगलाच्या दिशेने न जाता काही काळ शिवारातच ठाण मांडून राहिला। एका शेतात कळप शिरताच अवघ्या काही वेळात संपूर्ण पिकाचा फडशा पाडल्याचं चित्र पाहायला मिळालं। यापूर्वी या परिसरात गव्यांच्या कळपाचा वावर वाढल्याचं प्रकार घडून आला आहे। शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करून गव्यांना जंगलात परतवावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे पंचनामे केले। दरम्यान रात्रीच्या वेळी शिवारात जाणं धोकादायक बनलं असून ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे।